आपल्यात नाटक आहे किंवा आपण नाटक करावं असं तुला कधी वाटलं आणि तो कसा प्रवास सुरू झाला? नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेणं किंवा वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेणं नॅचरली तिकडे ओढा वाढायला लागला. आणि आपल्याला नाटकातलंच काहीतरी शिकायचं आहे असं कधी वाटलं? मी BCom ही करून पाहिलं होतं. 24 तास आपल्याला फक्त नाटक करता येऊ शकेल. मला स्पर्धा कशी करायची हे मला कळतंय, पण नाटक कसं करायचं हे मला समजत नव्हतं. एखाद्या क्षेत्राची नुसती आवड असून चालतं का त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी? तुम्हाला फक्त आवड आहे त्या गोष्टीची, तर मग त्याच्यातून तुम्हाला आनंद नक्की मिळेल. अभिनय सोडून बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. जर मला करिअर करायचं असेल तर मला त्याही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. नमस्कार, मी तेजस्विनी गांधी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला गप्पांचा विषय आहे मराठी नाटक आणि त्याच्यातल्या संधी. आणि ह्या गप्पा मारण्यासाठी आज आपल्यात उपस्थित आहे श्रीधर कुलकर्णी. तुझं मनापासून मी स्वागत करते. धन्यवाद. श्रीधरची ओळख करून द्यायची तर तो नाटकातला आणि नाटक वेडा माणूस आहे. गेली अनेक वर्ष नाटकाशी संबंधित अनेक उपक्रम, अनेक वर्कशॉप्स, अनेक कार्यक्रम करतो आहे. तर त्याचा हा सगळा प्रवास कसा होता आणि त्यांनी ही वाट कशी निवडली हे आपण आज त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर काय वाटतं तुला की आपल्यात नाटक आहे किंवा आपण नाटक करावं असं तुला कधी वाटलं आणि तो कसा प्रवास सुरू झाला? मला पहिल्यापासनं लहानपणापासनं मला गोष्टी ऐकायला आणि वाचायला फार आवडायचं. आणि मी शाळेत असताना साने गुरुजी कथामालेची एक स्पर्धा त्यांनी ठेवली होती, कथाकथन स्पर्धा. आणि त्यामध्ये मग साने गुरुजींच्या गोष्टी सांगायच्या किंवा संस्कारक्षम गोष्टी सांगायच्या, असं ते होतं. आणि लहान असताना माझ्या वर्गातल्या बाकीच्या मित्रांना वेगवेगळी बक्षिसं मिळायची आणि ती सगळी क्रीडा स्पर्धांमध्ये मिळायची. आणि मला असं वाटायचं की अरे आपल्याला पण काहीतरी मिळालं पाहिजे, पण तशी संधी मिळत नव्हती. मग जेव्हा अशी कथाकथन स्पर्धा किंवा असं काही यायचं तेव्हा मग त्याच्यामध्ये भाग घ्यायचो. आणि मग तेव्हा गोष्टी सांगायला मग तेही आवडायला लागलं. तोपर्यंत फक्त वाचत होतो, ऐकत होतो. आणि असं असतं ना की आपल्याला काहीतरी छान समजलं की ते आपल्याला शेअर करावंसं वाटतं. तर मग ते तसं तेव्हा व्हायचं की गोष्टी वाचल्या, गोष्टी ऐकल्या की अरे ही छान आहे, मग मलाही कोणाला तरी सांगायची आहे. मग ते सगळं कथाकथन स्पर्धेच्या माध्यमातून व्हायचं आणि मग गोष्टी सांगायला लागलो. तर मग तेव्हा जेव्हा गोष्टी सांगायचो, मग त्या गोष्टीतली पात्र आहेत, मग ती पात्र गोष्ट सांगत असताना त्या पात्रांचा वेगळा आवाज लावणं किंवा त्या पात्रांसारखे हातवारे किंवा ते कसे बोलतील पात्र, हे सगळं करणं, ह्यातून ती आवड वाढायला लागली. आणि मग शाळेमध्ये पण तशा चांगल्या चांगल्या संधी मिळायला लागल्या. मग नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेणं किंवा वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेणं, हे सगळं सुरू राहिलं. आणि हे आपल्याला आवडतं, यामध्ये आपल्याला आनंद मिळतोय हे लक्षात यायला लागलं. आणि मग नॅचरली तिकडे ओढा वाढायला लागला. आणि मग कुठेतरी असं सुरू झालं की हेच आपल्याला करायचंय. मग तेव्हा करिअर वगैरे असा काही विचार केला नव्हता, पण कुठेतरी असं वाटत होतं की आपल्याला हेच करायचंय आणि आपण हे करूया, असं तेव्हा ठरवलं होतं. आता शाळा म्हणल्यानंतर एक त्याचा छोटासा परिघ आहे आणि त्या परिघात हे सगळं करणं, त्या परिघात स्पर्धा करणं, त्याच्यात बक्षिसं मिळवणं आणि एका अशा टप्प्यावर हा निर्णय घेणं की हे परीघ सोडून आता आपल्याला शिक्षणच ह्या विषयात घ्यायचं आहे किंवा आपल्याला नाटकातलंच काहीतरी शिकायचं आहे असं कधी वाटलं? म्हणजे मला रसिकांना सांगायला आवडेल की त्याचं MA नाट्यशास्त्र झालेलं आहे, त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीनंही त्यांनी नाटक फार काय म्हणू की प्रवाहातून त्यांनी शिक्षण घेतलं, पद्धतशीरपणे त्या विषयाचं शिक्षण घेतलं आणि मग त्याच्यात करिअर केलं. तर हे तू कसं ठरवलंस? किंवा शिक्षण हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे ना प्रत्येकच मुलाच्या आयुष्यातलं, तर हे ठरवताना त्याने काय विचार केला पाहिजे? तू काय विचार केलास? मी मगाशी म्हणलं तसं की शाळेमध्ये स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. मग नंतर कॉलेजला गेल्यावर सुद्धा ते करता यावं म्हणून तेव्हाही नाट्य स्पर्धांमध्ये वगैरे भाग घेणं, एकांकिका स्पर्धा आपल्याकडे होत असतात, तर त्यातही भाग घेत होतो. पण तेव्हा असं लक्षात आलं की मी जे काही शिकतोय हे त्या एकांकिकेपुरतं किंवा ते त्या नाटकापुरतं मी शिकतोय. मला नाटक असं व्यवस्थित शिकता येत नाहीये. किंवा थोड्या वेळाने असं व्हायला लागलं की मला स्पर्धा कशी करायची हे मला कळतंय, पण नाटक कसं करायचं हे मला समजत नव्हतं. मग शोध सुरू झाला की आपल्याला ते कुठे शिकता येईल. आणि मग असं लक्षात आलं की पुण्यामध्ये पुणे विद्यापीठात ललित कला केंद्र नावाची संस्था आहे की जिथे MA करता येतं. 3 वर्षाचा MAचा अभ्यासक्रम होता
आणि मग असं ठरलं की आपण ते करूया, जेणेकरून आपल्याला तिथे स्पर्धा नसेल, पण नाटक मात्र भरपूर असेल. 24 तास आपल्याला फक्त नाटक करता येऊ शकेल. राईट. अर्थात हे करत असताना ती नाटकाची आवड इतकी वाढत गेली की मग आता हेच करायचं आहे असं ठरलं होतं. कारण मग तोपर्यंत मी बीकॉमही करून पाहिलं होतं, मग पूर्ण झालं बीकॉम. त्याच्यानंतर थोडंफार जर्मनही शिकून पाहिलं होतं, तर हे सगळं करून पाहिलं होतं. आणि पण मग ते सतत असं वाटत होतं की काहीही करत असलो तरी पण आपल्याला नाटक शिकायचं आहे, आपल्याला ते करायचं आहे. आणि मग ते करायचं आहे तर मग त्याचं व्यवस्थित शिक्षण घेऊन, प्रशिक्षण घेऊनच त्या सगळ्या गोष्टी कराव्यात असं वाटायला लागलं. म्हणून मग तेव्हा असं ठरवलं की येस, आपण ललित कला केंद्रामध्ये जाऊयात आणि मग तिथे नाटक शिकूयात. असं ते सगळं सुरू झालं. मला असं विचारायचं आहे की एखाद्या क्षेत्राची नुसती आवड असून चालतं का त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी, का त्याहून काहीतरी अधिक आपल्यात असावं लागतं? कसं आहे की आवड केवळ असेल ना, म्हणजे तुम्हाला फक्त आवड आहे त्या गोष्टीची, तर मग त्याच्यातून तुम्हाला आनंद नक्की मिळेल. पण जेव्हा आपण करिअर असा विचार करतो तेव्हा त्याच्यामागे कुठेतरी अर्थार्जन, बरोबर, आणि मग मला माझं घर चालवायचं आहे, बरोबर, मला माझं पोट भरायचं आहे बेसिकली, बरोबर. तर याही गोष्टी असतातच. आता कसं असतं, आपण जेव्हा म्हणतो की मला ह्या गोष्टीची आवड आहे, तेव्हा आपण त्या गोष्टीचा काही भाग पाहिलेला असतो. बरोबर. म्हणजे मी जर म्हणत असेन की मला अभिनयाची आवड आहे आणि अभिनयाचा संबंध नाटक आणि चित्रपट ह्या गोष्टींशी आहे, बरोबर. तर मला फक्त नाटकातला अभिनय किंवा चित्रपटातला अभिनय एवढंच माहीत असतं. राईट. पण अभिनय सोडून बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. जर मला करिअर करायचं असेल तर मला त्याही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. हां, पुढे जाऊन कदाचित मी अभिनयच करेन, याची मला आवड होती, करिअर म्हणून सुद्धा मी अभिनयच करेन. पण मला करिअर करायचं असेल तर अभिनयासोबत ज्या बाकीच्या तांत्रिक गोष्टी असतात, अभिनय सोडून इतर सर्व गोष्टी असतात, त्या गोष्टी मला समजून घेणं गरजेचं असतं. तरच मी एक जाणीवपूर्वक किंवा आपण म्हणतो ना मॅच्युरिटी, राईट. ती जाणीव ठेवून मी त्या गोष्टीकडे पाहतो. ओके. अभिनय सोडून अशी नाटकातच दडलेली किती क्षेत्र आहेत की ज्याच्यात करिअर होऊ शकतं किंवा ज्याच्यातून अर्थार्जन आपण करू शकतो? आता असं आहे की नाटकामध्ये अभिनय सोडून बाकी भरपूर गोष्टी आहेत. त्या गोष्टींचा वापर आपण कसा करतो आणि त्या गोष्टी आपण कशा वापरतो, त्याची प्रॅक्टिस कशी करतो, आणि बेसिकली जे आपण करतोय, जे आपल्याला येतंय त्याचं मार्केटिंग आपण कसं करतो, याच्यावरती बऱ्याच गोष्टी ठरतात. ओके. बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे जी मुलं येतात किंवा ज्यांना असं म्हणायचं असतं की मला या क्षेत्रात करिअर करायचंय, त्यांना बऱ्याचदा अभिनय खुणावत असतो. बरोबर. कारण तेच जास्त हाईप होत असतं, ते दिसत असतं. राईट. म्हणजे आता साधं आहे की आपल्यासमोर एखादा लेखक आला आणि एखादा अभिनेता आला, तर आपण कदाचित अभिनेत्याला पटकन ओळखू. बरोबर. आपल्याला सांगावं लागेल की अरे हे लेखक आहेत, यांनी हे असं असं लिहिलेलं आहे. कारण लेखकाचा चेहरा आपल्याला माहित नाहीये, आपल्याला अभिनेत्याचा चेहरा माहिती आहे. मग हे आपल्याला मान्य आहे का राईट की आपण काम करणार आहोत, त्याच्यातनं अर्थार्जन आपलं होणार आहे, पण कदाचित लोकांना आपल्याला जर का आपण असं वाटत होतं की आपण सेलिब्रिटी व्हावं, तर लेखकांनी सेलिब्रिटी होण्यासाठी किंवा ह्यासाठी आज एक वेगळे प्रयत्न करावे लागतात, वेगळे कष्ट घ्यावे लागतात. जितका अभिनेत्याचा चेहरा लोकांना माहिती आहे तितका दिग्दर्शकांचा, लेखकाचा, DOPs असतात, यांचे चेहरे लोकांना माहीत नाहीत. बरोबर. बरोबर. थोडक्यात तुम्ही काम करत राहता, तुमची कलाकृती लोकांपुढे येत राहते, बरोबर. पण मग लोक तुम्हाला ओळखतीलच असं नाही. बरोबर. आज भरपूर कित्येक असे कलाकार आहेत, तंत्रज्ञ आहेत की ज्यांची नावं आपल्याला माहिती आहेत, बरोबर. पण ती माणसं आपल्याला माहीत नाहीत. राईट. अर्थात आता सध्या सोशल मीडियामुळे त्याही गोष्टी माहीत व्हायला लागल्यात, पण जितक्या अभिनेत्यांना ओळखतात तेवढी इतर माणसांना फार ओळखतात नाही असं नाही, पण प्रमाण कमी आहे त्याचं. बरोबर. हां, तर आपला प्रश्न होता की अभिनय सोडून बाकीची इतर अंग. आता असं आहे ना की नाटक ही कला अशी आहे की ज्यामध्ये सर्व कलांचा समावेश होतो. बरोबर. नाटकाला सर्वसमावेशक असं म्हटलं जातं. कारण मग नाटकामध्ये फक्त अभिनय नाही, तर मग एक कोणीतरी लिहिणारा म्हणजे स्क्रिप्ट आली, म्हणजे लेखक लागतो. बरोबर. त्याच्यानंतर मग आपल्याला एक दिग्दर्शक लागतो की लेखकाने जे लिहिलंय ते दिसणार कसं आहे, बरोबर, यासाठी आपल्याला दिग्दर्शक लागतो. मग त्याच्यानंतर त्या नाटकाला सजवण्यासाठी आपण संगीताचा वापर करतो. तर मग एक संगीतातला एक व्यक्ती लागते जी आपली बॅकग्राऊंड म्युझिक
डिझाईन करून देईल, बॅकग्राऊंड म्युझिक ऑपरेट करणारी माणसं पुन्हा लागतात. नाटक जिथं घडतंय म्हणजे नाटकातली जागा, उदाहरणार्थ घर असेल, बाग असेल, ऑफिस असेल, काहीही असेल, तर ते स्टेजवर मांडण्यासाठी, ते स्थळ निर्माण करण्यासाठी, ती जागा तयार करण्यासाठी सेट डिझायनिंग करावं लागतं, म्हणजे नेपथ्य ज्याला आपण म्हणतो. म्हणजे आता आपण लेखनाबद्दल बोललो, दिग्दर्शनाबद्दल बोललो, अभिनय तर आहेच आहे, शिवाय पार्श्वसंगीत म्हणजे म्युझिक त्याबद्दल बोललो आणि नेपथ्य झालं. त्याच्यानंतर हे सगळं अधिक छान दिसण्यासाठी, अधिक चांगलं दिसण्यासाठी म्हणून प्रकाश योजना असते. प्रकाश योजना झाली. हे सगळं व्यवस्थित सुरळीतपणे चाललं आहे की नाही यासाठी एक व्यवस्थापक लागतो. तर अशी भरपूर अंग ह्यामध्ये आहेत. म्हणजे असं आहे की तुमचं बाकी शिक्षण कोणत्याही क्षेत्रात झालेलं असलं तरी त्या क्षेत्राचा काही ना काही उपयोग नाट्यक्षेत्रात आहेच. म्हणजे अगदी एखाद्याने बीकॉम जरी केलेलं असलं तरी नाटकाचं अर्थार्जन हे सांभाळणं आलंच ना त्यामध्ये. बरं, आता तर नाटकाची प्रसिद्धीही करावी लागते, तर मग त्यासाठी मार्केटिंगसाठी जे आपल्याकडे कलात्मक विचार करणारी माणसं लागतात. तर मग मार्केटिंग सुद्धा, तुम्हाला मार्केटिंग येतं का? तुमच्यासाठी नाटक आहे. तुम्ही अकाउंट्स मधले आहात का, फायनान्स मधले आहात का, मग तुम्ही नाटकात काही ना काही करू शकता. म्हणजे असं आहे की काहीही झालं तरी नाटक प्रत्येकाला काही ना काहीतरी देणार आहे, असं आहे. बरोबर. म्हणजे असं खूपदा होत असेल किंवा खूप मुलांबाबतीतही होत असेल, जे स्ट्रगल करतायत त्यांच्या बाबतीतही होत असेल की अभिनयाची आवड आहे पण प्रत्येकाला तो अभिनय येतोच असं नाही, किंवा तो करू पाहतोय, तो प्रयत्न करतोय, त्याचं प्रामाणिकपणे देतोय, पण समोरच्याला, दिग्दर्शकाला म्हणा किंवा त्या नाटकाची जी गरज आहे ते कदाचित त्या कलाकाराकडनं दिलं जात नाहीये. आणि मग त्याला वाटतंय की नाही, तरी पण मला नाटकाशी जोडलेलं राहायचंय. तर मला असं वाटतं तू आता जे सगळे अँगल्स सांगितलेस किंवा ज्या सगळ्या संधी सांगितल्यास ह्या क्षेत्रात काम करण्याच्या, त्या प्रत्येक संधीतून कुणी ना कुणीतरी नक्कीच नाटकाशी जोडलं जाऊ शकेल की ज्याला या क्षेत्रात काम करायचं आहे. अगदीच अगदीच. आता ह्यात कसं आहे ना की पुन्हा मगाशी आपण जे म्हटलं ना की मला याची आवड आहे आणि मला ही गोष्ट व्यवसाय म्हणून करायची आहे, तर ह्यामध्ये फरक आहे. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने एखादं हॉटेल उघडलं आणि तो म्हणला की माझ्याकडे इडली खूप चांगली बनवतो मी, आणि तो जर का असं म्हणलं की मी इडली चांगली बनवतो, मग आता लोकांनी इडलीच खायला हवी, तर असं होणार नाही ना. बरोबर. काही काळ थोडंफार त्याचं चालेल. खऱ्या अर्थानं व्यवसाय करायचा असेल तर मग त्याला बाकी बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आणाव्या लागतील. म्हणजे इडली सोडून त्याला बाकी मेनू कार्ड त्याला वाढवावं लागेल. हा, अर्थात. आणि मग तेवढं कौशल्य त्याला आत्मसात करावं लागेल, तरच तो व्यवस्थित व्यवसाय करू शकणार आहे. आपल्याकडे मजा हीच होते की आपल्याकडे जे काही कलाकार येतात त्यांची एक ठरलेली शैली आहे, त्यांची एक ठरलेली पद्धत आहे आणि ते त्याच पद्धतीनं करू पाहतायत. मग ती पद्धत काही ठिकाणी काम करते पण ती सगळीकडेच काम करेल असं होत नाही. मग त्यांना आपल्या कलेतलं किंवा आपल्या अभिनयातलं वैविध्य कसं वाढवता येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि मग त्यासाठी मग प्रशिक्षण गरजेचं असतं. त्यासाठी मग कुठेतरी जाऊन शिकणं गरजेचं असतं की ओके, माझी ही पद्धत आहे पण याच्याशिवाय सुद्धा अनेक पद्धती आहेत, त्या पद्धती मी माहीत करून घेतो, त्या आत्मसात करून घेतो, आणि मग तो कलाकार हा पाण्यासारखा होतो. म्हणजे पाणी जसं असतं की आपण ज्या भांड्यात टाकू त्या भांड्याचा आकार पाणी घेतं, तसं मग तो कलाकार, त्याला कुठलंही पात्र मिळू दे, मग ते अगदी एखादी गरीब व्यक्ती असू दे किंवा एखादी श्रीमंत व्यक्ती असू दे, एखादी क्रूर व्हिलन वगैरे आपण म्हणतो, तर एखादं पात्र क्रूर आहे आणि एखादं पात्र अत्यंत साधं भोळं सज्जन असं पात्र आहे, तर मग त्या अभिनेत्याला दोन्ही पात्र तितक्याच ताकदीनं साकारता येतात जर तो तेवढा प्रशिक्षित आणि शिक्षित असेल तर. बरोबर. आता आपण प्रशिक्षणाचा विषय काढला म्हणून प्रत्येक वेळी, आता तू जसं MA केलंस, तू ललितमध्ये एक डेडिकेटेड वेळ दिलास त्या तुझ्या सगळ्या ह्याच्यासाठी. कदाचित एखादा नोकरी करणारा असेल, कदाचित काहीतरी वेगळं करत असेल, पण तरीही त्याला पॅरलली नाटक ह्या क्षेत्राकडे अर्थार्जन म्हणून जर आज बघायचं असेल तर त्यांनी कुठे प्रशिक्षण घेतलं पाहिजे, त्यासाठीच्या काय संधी आहेत किंवा त्या कशा उभ्या करू शकतो आपण संधी? ह्यामध्ये 2 ऑप्शन्स असतात आपल्याकडे. एक असं आहे की आज बऱ्याच अशा खाजगी संस्था आहेत की जे याचा विचार करून की बाबा आपल्याकडे अनेक इच्छुक माणसं अशी आहेत की ज्यांना त्यांचा नोकरी, व्यवसाय आणि बाकी सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून नाटक करायचं आहे, तर खास अशा माणसांसाठी पुण्यातल्या बऱ्याच संस्था आहेत की ज्या प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवतात त्यांच्यासाठी. मग ते कधी संध्याकाळच्या वेळेत असतात, तर कधी शनिवार रविवार अशा 2 विकेंडला त्यांचे ते कोर्सेस चाललेले असतात. अशा संस्था आहेत, त्या ठिकाणी जाऊन
ही माणसं शिकू शकतात त्यांच्याकडे जाऊन. मग त्यांचे वर्षभराचे कोर्स असतील, 6 महिन्याचे कोर्स असतील. फक्त ते कोर्स निवडताना आपल्याला खूप काळजीपूर्वक निवडावे लागतील. बरोबर. कारण मग काही कोर्सेस असे पण आहेत की ते म्हणतात की तुम्ही आमच्याकडे कोर्स करा, आम्ही तुम्हाला चित्रपटात संधी देऊ. राईट. तर चित्रपटामध्ये संधी मिळवणं ही इतकी सोपी गोष्ट नाही की एखादा कोर्स केला आणि आपण संधी मिळवली. तसं असतं तर मग आज भरपूर कलाकार आपल्याला टीव्हीवरती दिसले असते. बरोबर. तर तो कोर्स निवडताना मात्र आपल्याला काळजीपूर्वक विचार करून निवडायचा आहे की मी इथं नेमकं काय शिकणार आहे, राईट. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. Right. हे एक झालं, म्हणजे आपण कुठेतरी जाऊन प्रशिक्षण घेणं हे आहे. आणि दुसरं असं आहे की आपणच स्वतःला काम देत राहणं. ओके. म्हणजे उदाहरणार्थ की मला ह्या गोष्टीची शेवटी ही कला आहे. या कला म्हणल्याच्या नंतर त्याची साधना करणं, त्याचा रियाज करणं, त्याची प्रॅक्टिस करणं हे तर आलंच. बरोबर. मग प्रशिक्षणामध्ये आपण जे काही शिकतो त्या गोष्टीचा अभ्यास प्रशिक्षण संपल्यानंतरही करत राहणं हे फार महत्वाचं आहे. बरोबर. नाहीतर मग आपल्याला प्रशिक्षणाचा एक छान अनुभव मिळतो, किती सुंदर होतं, किती छान होतं, मजा आली, एवढ्या पुरतं ते राहतं. राईट. पण त्यातून आपण जे शिकतोय ते त्याच्यानंतर त्याचा रियाज करत राहणं. आणि मग प्रशिक्षणाच्या या अभ्यासक्रमामध्ये काही टास्क दिले जातात. म्हणजे मग उदाहरणार्थ ते तुमच्याकडनं एखादी नाट्यछटा करून घेतील, बरोबर. एखादा मोनोलॉग करून घेतील, बरोबर. एखादी कविता तुमच्याकडून सादर करून घेतील, एखादं स्वगत सादर करून घेतील. तर ते केल्यानंतर सुद्धा, म्हणजे प्रशिक्षण संपल्यानंतर सुद्धा अशी नवीन नवीन स्वगत शोधणं, बरोबर. त्यासाठी वाचन करणं, मग बरोबर. कविता शोधणं, मग नाट्यछटा शोधणं, आणि मग त्यातली वेगवेगळी पात्र मग स्वतःला चॅलेंज करणं की मी आतापर्यंत हे अशी पात्र केली आहेत, आता मला एखादं वेगळं पात्र करून बघता येईल का. राईट. आणि मग स्वतःची तयारी करणं. आणि मग एकदा तुम्ही तयारी केली की मग तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना बोलवून बघ रे मी कसं करतोय, आणि त्यांच्यासमोर सादर करू शकता. नसीरुद्दीन शहा अभिनेते, सुप्रसिद्ध अभिनेते, ते असं म्हणाले होते की अवघड नाहीये, तुम्ही कोणतीही एक गोष्ट निवडू शकता, त्या गोष्टीचं नाटक करू शकता आणि तुमच्या आप्तेष्टांना तिथे समोर बसून तुम्ही सादर करू शकता. झालं थिएटर. इतकं साधं ते म्हणाले होते. करेक्ट. तर आता ही गोष्ट एका वेगळ्या दृष्टिकोनातनं मोठ्या पातळीवर करणं हा सगळा वेगळा विषय झाला. पण जर तुम्हाला साधना करायची आहे किंवा ती गोष्ट शिकायची आहे, स्वतःला एक्सप्रेस करायचं आहे, तुमची आवड जोपासायची आहे, आणि मग हे करत 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 एक दिवस तुम्हाला असा कॉन्फिडन्स येईल की हां मी यामध्ये करिअर करू शकतो. राईट. राईट. आधी कसं होतं की आधी आपण करत असलेल्या सादरीकरणाचा व्हिडिओ तयार करून ठेवणं किंवा आपलं सादरीकरण कुठेतरी जतन करून ठेवणं, ही गोष्ट आधीच्या काळात तशी अवघड होती. आता ती सोपी झाली आहे. आता आपल्या हातामध्ये मोबाईल आहेत, तर आपण जे काही सादर करतोय ते सगळं आपण त्याचे व्हिडिओज करून ठेवू शकतो. बरोबर. एखाद्याने तुम्हाला विचारलं की तू आतापर्यंत काय केलंयस, कसं करतोय, तर ते व्हिडिओज दाखवून त्यांच्या लक्षात येऊ शकतं की ओके हे असं असं आहे, राईट. तुमची तयारी कितपत आहे हे त्यांच्या लक्षात येऊ शकतं. तर ह्या गोष्टी करताच येतात. सोशल मीडियासारखं माध्यम आज आपल्या हातात आहे. बरोबर. त्याचा जर का नीट आणि योग्य वापर केला तर आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. बरोबर. सोशल मीडियाचा तू आत्ता उल्लेख केलास म्हणून आता खूप मोठ्या प्रमाणात सगळ्याच भाषांमधला कंटेंट सोशल मीडियावर जनरेट होतोय. मराठी भाषेचा जर आपण आज विचार केला तर त्याही भाषेचा खूप मोठा कंटेंट क्रिएट करणारी माणसं आहेत की जी अभिनयाचीच कौशल्य कुठेतरी वापरून तो कंटेंट क्रिएट करू पाहतायत. किंवा आता आपण ज्या लाईट्स, मेकअप, नेपथ्य, अभिनय हा सगळा विचार केला तर ते सगळं वापरून काहीतरी तयार करू पाहतायत. तर असं होत असताना मराठी भाषा आणि सोशल मीडिया एकीकडे आपण बघू आणि मराठी भाषा आणि नाटक असं आपण एकीकडे बघू. तर तुला काय वाटतं की नाटकात ही ताकद आहे का की आज स्क्रीन टाइम इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं असताना ते सगळं तिथे त्यांना मिळत असताना, म्हणजे पब्लिसिटीही तिथून मिळते आहे, जी सगळी प्रक्रिया करायची आहे तीही काही प्रमाणात तिथे मिळते आहे, तर आपण त्या सगळ्यांना नाटकाकडे वळवू शकतो का? इथे मोठा फरक ना काय अनुभव मिळतो हा आहे. ओके. म्हणजे आपण सोशल मीडियावरती बरेच आता रील स्टार अशी कॅटेगरी निर्माण झाली, तर ते सोशल मीडियाच त्याचीच देण आहे ती सगळी. तर सोशल मीडियावरती तुमचा आपला एक 1.5 मिनिटाचा 2 मिनिटाचा एक रील असतो आणि त्या रीलमध्ये तो रील स्टार किंवा तो कलाकार काही ना काहीतरी परफॉर्म करतो. त्यासाठी तो कष्ट घेत असतो, तयारी करत असतो, अगदीच मान्य. पण 1.5 किंवा 2 मिनिटाकरता ते कॅरेक्टर धरून ठेवणं आणि एक एकांकिका किंवा 2 अंकी नाटक असं आपण म्हटलं, म्हणजे साधारण 1 तास ते 2 तास एवढ्या कालावधी करता ते कॅरेक्टर धरून ठेवणं,
ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. बरोबर. थोड्याशा तयारीने 1.5 ते 2 मिनिटाकरता आपण ते करू शकतो. राईट. पण जर 2 तास मला ते पात्र घेऊन वावरायचं आहे, त्या पात्रासारखं बोलायचं आहे, बरोबर. त्या पात्रासारखं चालायचं आहे, Right. तर मग त्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. मग म्हणजे जो मग अशी साधनेचा विषय काढला, साधनेचा विषय कदाचित काढला तो. तिथे उपयोगी हा पडेल. हा तर ते जर का म्हणजे आणि शेवटी एक 1.5 मिनिटाचा रील मी पाहतो आणि मी पुढे स्क्रोल करत असतो. बरोबर. मला या अनुभवात राहायचं आहे हम्म. असा फील रील बघून येत नाही. नाही. बरोबर. पण एखादा चांगला चित्रपट पाहिला किंवा एखादं चांगलं नाटक पाहिलं तर ते नाटक माझ्यासोबत बऱ्याच काळापुरतं राहतं. बरोबर. माझ्यासोबत ते असतं कायम. त्या नाटकातनं मी जे काही अनुभवलंय ते कायम असतं. बरोबर. आत्ता हा आपला एपिसोड शूट करण्यापूर्वी मी एखादा रील पाहिला असेल तर तो रील मला आत्ता आठवत नाहीये. बरोबर. हा. राईट. पण एक महिन्याभरापूर्वी पाहिलेलं नाटक मला अजूनही आठवतंय. त्यातली पात्रं आठवतात, त्यांची वेशभूषा आठवते, रंगभूषा आठवते, लाईट्स आठवतात. बरोबर. कारण त्या सगळ्यांनी मिळून मला एक अनुभव दिलाय. राईट. राईट. तर तो अनुभव माझ्यासोबत असतो ना कायम. बरोबर. बरोबर. त्यामुळे रील हे एक माध्यम झालं, पण त्याची तुलना नाटकासोबत होऊ शकत नाही. नाटक हा पूर्णतः वेगळा अनुभव आहे. बरोबर. ओके. मगाशी जसं आपण म्हणत होतो की नाटकातच दडलेली खूप वेगवेगळी क्षेत्र आहेत की ज्याच्यातून आपण पुढे करिअर करू शकतो. तसं एकीकडे मला असं वाटतं की आज एज्युकेशन सेक्टर असेल, कॉर्पोरेट सेक्टर असेल, सोशल सेक्टर असेल, तर ह्या सगळ्याला नाटकाशी जोडता येऊ शकतं का आणि त्याच्यातून अर्थार्जन करता येऊ शकतं का? नक्कीच जोडता येऊ शकतं. आता थिएटर इन एज्युकेशन अशी एक नवीन ब्रांच ओपन झालेली आहे. ओके. म्हणजे बाकी इतर देशांमध्ये ती खूप आधीच ओपन झाली आहे. आपल्याकडे आता हळूहळू ती येऊ पाहतीये. ओके. काही ठिकाणी त्याच्याबद्दल कामही चाललेलं आहे. म्हणजे काय तर शाळांमधले जे विषय असतात ते विषय इंटरेस्टिंग करून नाटकाच्या माध्यमातून थोडे जास्त इंटरेस्टिंग करून ते कसं लोकांपर्यंत पोहोचवता येईल. ओके. ओके. म्हणजे नाटकाला ना दृकश्राव्य माध्यम म्हटलं जातं. बरोबर. म्हणजे नाटकाच्या माध्यमातून तू कोणतीही गोष्ट म्हणतेस तर ती तुला दिसते, ती तुला ऐकू येते, बरोबर. म्हणून आपण दृकश्राव्य म्हणतो त्याला. तर अभ्यासातल्या ज्या कॉन्सेप्ट त्या जर का स्टेजवर आल्या तर मगाशी मी म्हटलं तसं की 2 तासाच्या नाटकाचा जो अनुभव आहे ना, तर तो अनुभव मला मिळेल. बरोबर. आणि ती अनुभव घेता घेता नकळतपणे ती संकल्पना किंवा तो विषय हा माझ्याकडून शिकून होईल. बरोबर. आणि तो लक्षात राहील. तो लक्षात राहील. म्हणजे उदाहरणार्थ मला आठवतंय की परिवलन आणि परिभ्रमण या आपल्या खगोलशास्त्राबद्दलच्या संकल्पना आहेत की त्याच्यामध्ये सूर्य आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि हे सगळं एकत्र चालू आहे. बरोबर. की म्हणजे सूर्य पण आहे, पृथ्वी फिरते, चंद्रही तिच्या भोवती फिरतोय आणि हे सगळं कंटिन्युअसली एका विशिष्ट गतीनं सुरू आहे. हे जेव्हा मी पुस्तकामध्ये वाचलं की पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला परिवलन म्हणतात, पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला परिभ्रमण म्हणतात. हे मी छानपैकी पाठ केलं होतं, पेपरमध्ये लिहिलं होतं, मला मार्कही मिळाले होते. पण हे मला समजलं होतं का? म्हणजे पृथ्वी फिरते म्हणजे नेमकं काय घडतं आणि चंद्र पृथ्वी भोवती फिरतो म्हणजे नेमकं काय घडतं. बरं, ह्या सगळ्यावरती ते सगळं ग्रहण आणि या सगळ्या गोष्टी ह्याच्यावरती ठरतात. बरोबर. बरोबर. हा, की ते सगळे एका रेषेत येणं वगैरे, याची सावली त्याच्यावर पडणं, हे सगळं घडतं. हे सगळं मी वाचलं होतं, वाचून रट्टा मारून पेपरमध्ये लिहिलं होतं. पण ते समजतंय का, समजलंय का, हे फार महत्वाचं आहे ना. तर मग एक दिवस आमच्या एका गुरुजींनी, म्हणजे अर्थात तेव्हा ग्रॅज्युएशन झालेलं होतं, ग्रॅज्युएशन पर्यंत हे नेमकं काय असतं हे मला माहित नव्हतं. जे की मी शिकलोय काहीतरी 2री 3रीत वगैरे मी शिकलो असेल, पण ग्रॅज्युएशन होईपर्यंत मला हे काही माहित नव्हतं की हे सगळं काय असतं म्हणून. मग जेव्हा आमच्या एका गुरुजींनी हे प्रत्यक्ष दाखवलं की एका मुलाला उभं करून बाबा हा सूर्य, एका मुलाला उभं करून का बाबा हा सूर्य, आणि मग त्याच्यानंतर बाबा दुसऱ्याला उभं करून ही पृथ्वी, राईट, आणि मग तो आता ह्याच्या भोवती फिरतोय आणि मग आता चंद्र आहे, तर मग हे एकत्रच, म्हणजे ती दोन्ही मुलं, हे जे काही घडत होतं ना, हे बघत असताना, हे करत असताना मजा पण येत होती आणि ती कॉन्सेप्ट पण हळूहळू समजत होती. मग याला जोडून पुढे असं आहे की आपल्याकडे धडा म्हणलं ना की बोर होतं. बरोबर. हा, आता आपण हा धडा शिकूया म्हणलं की बोर होतं. पण आता आपण एक गोष्ट समजून घेऊया म्हणलं की मजा येते. तर मग थिएटर इन एज्युकेशन याच्यामध्ये धड्याच्या गोष्टी होतात. हा, मग त्या गोष्टीतली जी पात्र आहे त्या पात्रांना आपण जवळून समजून घेतो. किंवा आता जुने जे धडे होते
जुन्या अभ्यासक्रमांमध्ये म्हणजे स्मशानातलं सोनंसारखा धडा होता, येस. लाल चिखल सारखा येस. धडा होता. तर हे जे धडे आहेत ना, हे धडे वाचतानाच एक अनुभव मिळायचा. अशी कल्पना करू की ह्या धड्यांचं जर का नाटक झालं, या गोष्टींचं जर का नाटक झालं, बरोबर. तर ते किती सुंदर असेल. राईट. आणि तो जो मिळणारा अनुभव असेल ना, तो कायमस्वरूपी राहणारा आहे. म्हणजे आजची शिकण्याची प्रक्रिया नाटक बदलू शकतं आणि तशा संधी सुद्धा लोक त्याच्यातून काय म्हणू त्या शोधून त्या पद्धतीने करिअरही करू शकतात. म्हणजे आजचे जे शिक्षक आहेत त्यांनी कदाचित एखाद्या नाटकाचा कोर्स केला किंवा कोणीतरी शिक्षक होऊ पाहत आहे, त्यांनी संपूर्णपणे नाटकाच्या माध्यमातूनच मी विषय शिकवीन अगदीच अशा पद्धतीने जर विचार केला तर हे क्षेत्र अगदीच नक्कीच खुलं आहे. अगदीच. कारण असं आहे ना की एक काळ होता की जेव्हा शिक्षक बोलणार आहेत आणि विद्यार्थी ऐकणार आहेत अशा पद्धतीनं शिकवणं चालायचं. बरोबर. आताची मुलं अशी आहेत ना की ती मुलं मी फक्त बोलतो आणि तू ऐकत राहा असं होणार नाही होणार. बरोबर. तर मग तेव्हा असं आहे की आता ते इंटरॅक्ट करत शिकवणं ही आजची गरज आहे. बरोबर. आणि ते इंटरॅक्ट कसं करायचं हे नाटक शिकवतं. की लोकांशी बोलता बोलता आपण एखादा विषय त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवू शकतो हे नाटक शिकवतं. म्हणून जर का एखाद्या शिक्षकानं असं ठरवलं किंवा एखाद्या नाट्यक्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या माणसांनी जर का असं ठरवलं की जे आपण ज्याला मेन स्ट्रीम थिएटर असं म्हणतो, म्हणजे नाटक करणं, सिनेमे करणं वगैरे हे सगळं आहेच आहे, पण शिवाय मी त्या नाटकाचा असाही वापर करून पाहतो, असा जर विचार एखाद्यानं केला तर त्याला ह्याही बाबतीत बऱ्याच संधी उपलब्ध होऊ शकतात. तू आता मेन स्ट्रीम हा एक शब्द वापरलास की मुख्य अभिनय क्षेत्र की ज्याच्यात सिनेमा, नाटक, सिरियल्स असं सगळं आहे. तू आता स्वतः ह्या मेनस्ट्रीम मध्ये काम करत नाहीयेस किंवा थोड्या प्रमाणात करतोयस असं आपण म्हणू, पण तुझं सगळं काम हे ह्या मेनस्ट्रीमच्या बाहेर आहे. तर तू नेमकं काय काम करतोयस आणि त्याच्यातून कसं अर्थार्जन तू मिळवतोयस? नाटक किंवा कोणतीही आपण म्हणतो की प्रयोगकला, त्याचे दोन भाग. मग त्याचं उद्दिष्ट काय असतं? एक मनोरंजन हे एक असतं आणि दुसरं प्रबोधन हे असतं. तर मी आता प्रबोधन याच्यामध्ये काम करतोय. जे आपण मेनस्ट्रीम म्हणतो ना, सगळं मनोरंजनापुरतं येतं. त्याच्यातून प्रबोधन होत असेल पण तो त्याचा एक छोटासा भाग असतो. म्हणजे एखादा सिनेमा आपल्याला काहीतरी शिकवून जातो, म्हणजे आपलं प्रबोधन होतच असतं, तर त्यातला छोटासा भाग झाला. मी आता प्रबोधनाच्या दिशेनं जातोय. म्हणजे काय, तर मी सध्या लहान मुलांसोबत काम करतो. लहान मुलं आणि नाटक या दोन गोष्टींचा मेळ साधून काम करतो. आता असं आहे की नाटक ही गोष्ट बऱ्याच गोष्टींचं भांडार आहे. आपल्याला जगताना जी कौशल्य आवश्यक असतात त्यातली बरीचशी कौशल्य एखादं मूल नाटक करत असेल तर त्यातून ती कौशल्य विकसित होतात. मग मी मुलांसोबत नाटक करतोय त्याचं कारण ती कौशल्य विकसित व्हावीत. म्हणजे उदाहरणार्थ मुलांचं संवाद कौशल्य विकसित व्हावं, मुलांचा आत्मविश्वास वाढावा, टीम वर्क आपण ज्याला म्हणतो ते वाढावं. त्याच्यानंतर क्रिएटिव्ह थिंकिंग, कलात्मक विचार करणं, क्रिटिकल थिंकिंग, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या मुलांमध्ये वाढाव्यात. आणि मग नाटक हे ऍज अ टूल म्हणून मी वापरतोय. की मुलांसोबत नाटक करायला गेलं की काही ऍक्टिव्हिटीज मुलांसोबत करणं, काही टास्क मुलांसोबत करणं की ज्यातून मग मुलांची कल्पनाशक्ती ही वाढेल. हे एखादं पात्र आहे तर हे पात्र कसं असू शकेल. आता तुला दिसणारा राजा आणि मला दिसणारा राजा हा वेगळा आहे ना, पण मग त्यासाठी मला कल्पना करावी लागेल की मी राजा असेल तर मी कसा वागेल. तर मग ह्यातनं कल्पनाशक्ती विकसित होते. अशा मुलांसोबत काही गोष्टी करत राहणं आणि मग त्यातून ती कौशल्य विकसित होत आहेत का हे पाहणं, आणि ती होतात. बऱ्याचदा असं लक्षात आलंय की ती होतात. कारण नाटक तुम्हाला व्यक्त होण्याची संधी देतं, तुम्हाला जे वाटतंय ते लोकांपुढे मांडण्याची संधी देतं. बऱ्याचदा मला व्यक्त व्हायचं असतं पण माझ्याकडे आत्मविश्वास नसतो. पण मग जेव्हा अशी अनेक व्यक्त होणारी मुलं एकत्र येतात आणि प्रत्येकाला काहीतरी व्यक्त होण्याची अर्ज आहे, मग अशा वेळेला ती मुलं कम्फर्टेबल असतात की होय मला हे वाटतंय, मला हे सांगायचंय. दुसरा असा आहे की ह्या मुलांना नाटकामुळे चुकण्याची संधी मिळते. हव्या तितका चुका कर हे स्वातंत्र्य मिळतं. तर मग आणि ही संधी मिळायला हवी ना, म्हणजे चुका करून बघ तरच शिकशील असं आहे. त्यामुळे ते आपण मुलांना द्यायला हवं, ती चुकण्याची संधी मिळवून द्यायला हवी. अजून तरी याच्यामध्ये परीक्षा किंवा तू परीक्षा ही आता नाटकाची परीक्षा आहे, ही परीक्षा तू दिलीस तर तुला एवढे मार्क मिळणार आहेत. काही ठिकाणी आहेत त्या परीक्षा, पण अजून त्या आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात त्याचा प्रसार नाही झालेला आहे.
लहान मुलांच्यात जशी कौशल्य विकसित होतील किंवा तू त्यांच्यासाठी काम करतोयस तसंच काम मोठ्या माणसांसाठी होऊ शकतं का नाटकाच्या माध्यमातून किंवा कॉर्पोरेट सेक्टर आपण जे म्हणतो त्यांनाही ह्या सगळ्या एका रिलॅक्सेशनची किंवा कदाचित ह्या सगळ्याची गरज असू शकते का त्यांच्या मे बी कामासाठी किंवा रिलॅक्सेशनसाठी? तर अशी काही संधी आपण कॉर्पोरेट क्षेत्रात शोधू शकतो का नाटकाशी जोडून? अगदीच. कारण असं आहे की आपण जेव्हा म्हणतो कॉर्पोरेट सेक्टर, बरोबर तर तिथली माणसं एखाद्या विशिष्ट कंपनीसाठी फर्मसाठी काम करत असतात. बरोबर तिथे ती एम्प्लॉई असतात, पण आहेत ती माणसंच ना. राईट बरोबर. आणि जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे त्याला थोडंसं रिलॅक्सेशन, थोडासा वेगळा विचार करणं. येस कारण एक पठडी ठरलेली आहे, एक विशिष्ट साचा ठरलेला आहे, त्या साच्यात ही सगळी माणसं काम करत आहेत. बरोबर. पण थोडंसं थोडीशी वाट वेगळी करून वेगळं काहीतरी करण्याची गरज ही प्रत्येक माणसाला असतेच. आणि जेव्हा माणूस ते करतो त्यावेळेला तो जेव्हा परत साच्यात आल्याच्या नंतर तिथलं काम तो अधिक चांगल्या पद्धतीने करतो. बरोबर. त्यामुळे आजकाल कॉर्पोरेट ट्रेनिंग्समध्ये सुद्धा नाटक या विषयाशी संबंधित असलेली माणसं येतात, त्यांना ट्रेनिंग्स वगैरे देतात. मग त्याच्यामध्ये सुद्धा ते हेच करतात बरोबर की जे नाटकाच्या तालमीत जे जे काही घडतं त्यातल्या काही गोष्टी ते त्यांच्यासोबत करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून ती माणसं खुलतील, त्यांना व्यक्त व्हायला जागा मिळेल. बरोबर. आणि असं असतं की एखादा वरिष्ठ अधिकारी आहे एखाद्या कंपनीतला आणि एखादा त्याच्या हाताखाली काम करणारे किंवा बाकीचे एम्प्लॉईज वगैरे आहेत, जेव्हा या अशा ॲक्टिव्हिटी त्यांच्यासोबत कंडक्ट केल्या जातात ना, त्यावेळेला त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा एखाद्या एम्प्लॉईतला काहीतरी वेगळेपण दिसतं की जे त्याला इतर वेळी दिसत नाही. बरोबर. म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमचा ग्रुप समजून घेण्यासाठी, तुमची टीम समजून घेण्यासाठी नाटक मदत करतं. ओके. त्या साच्यानुसार जर का जायचं ठरलं तर मग काय होईल की माणसं येतील आणि त्यांच्याबद्दल बोलतील. बरोबर. बरोबर. पण एखादा माणूस न बोलता सुद्धा बरंच काही काही बोलत असतो. ते बरंच काही बोलण्यासाठी आपल्याला ऐकण्याची तयारी पाहिजे ना. राईट. तर ते ऐकण्याची संधी, म्हणजे त्या माणसाला वेगळं काहीतरी बोलण्याची आणि आपल्याला त्याबद्दल वेगळं काहीतरी ऐकण्याची संधी ही नाटकातून मिळते. बरोबर. त्यामुळे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा दरवर्षी जे काही ट्रेनिंग्स प्रोग्राम वगैरे घेतले जातात त्याच्यामध्ये नाटकाशी संबंधित अप्लाइड थिएटर असेल किंवा काही असेल ह्याच्यातून ती संधी मिळतीये. आणि कॉर्पोरेट ट्रेनिंग आणि नाटक या दोन गोष्टी एकत्र करून करिअर करणारी सुद्धा बरीच माणसं आहेत. ओके. तू आता अप्लाइड थिएटर आहे म्हणलास तर आपण इनडिरेक्टली त्याच विषयी सगळं बोलतो आहे, पण ही संकल्पना नेमकी काय आहे ती थोडीशी एकदा स्पष्ट करू शकलास? हां, अप्लाइड थिएटर इतकी सुंदर संकल्पना आहे की त्याच्यामध्ये कुणी नाटक करू शकतं. ओके. मी मगाशी म्हटलं तसं की नाटकाच्या प्रक्रियेतनं एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्यामध्ये बरीच कौशल्य विकसित होतात, त्याला वेगवेगळे अनुभव मिळत राहतात. बरोबर. आता ज्यांना नाटकाची आवड आहे ते एखादं नाटक करतील आणि त्यांच्यात ही कौशल्य विकसित होतीलच. बरोबर. पण मग समजा ही कौशल्य आपल्याला इतरही माणसांमध्ये विकसित करायची असतील तर मग ती नाटकाची जी प्रक्रिया आहे ती आपण तिथे राबवू. बरोबर. ती त्यांच्यासोबत करू. बरोबर. त्या माणसांनी जाऊन कुठे काही परफॉर्म करावं अशी आपली इच्छा नाहीच आहे, राईट. किंवा असा आपला फोकसही नाहीये. त्यांना करावंसं वाटत असेल तर नक्की करावं, किंवा आपली जी त्यांच्यासोबत सत्र होतात त्यांच्यासोबत आपण जे जे काही करतो त्या सत्रांमध्ये काही ना काहीतरी ते परफॉर्मन्स करतीलच. पण ते परफॉर्मन्सला महत्व नाहीये. समजा ते एखादं नाटक करत असताना एखादा डायलॉग विसरला तर बिघडत नाही काही, राईट. किंवा एखाद्यानं उशिराच एंट्री घेतली तर बिघडत नाही काही. बरोबर. पण त्यांना ती संधी मिळवून देणं किंवा ती प्रक्रिया त्यांनी अनुभवणं, ते प्रक्रिया त्यांनी अनुभवणं. बरोबर. आता काय असतं, एक खूप छान वाक्य आहे की इफ यू राईट मोर अँड मोर पर्सनल इट विल बिकम मोर अँड मोर युनिव्हर्सल. बरोबर. तर जेव्हा ही नाटकाची प्रक्रिया नाटकाची आवड नसणाऱ्या लोकांसोबत किंवा नाटकाशी फार संबंध नसलेल्या लोकांसोबत जेव्हा आपण राबवतो बरोबर त्यावेळेला त्या माणसांमधली ती कौशल्य बाहेर येतात. बरोबर. त्या माणसांचं जे म्हणणं आहे ना ते बाहेर येतं. बरोबर. आणि मग त्याचा त्या माणसांना आणि ओव्हरऑल ज्या समाजात ती राहतात त्या समाजव्यवस्थेला त्याचे खूप वेगळे फायदे होतात. बरोबर. आपल्यालाच आपल्याबद्दलच्या नवीन नवीन गोष्टी कळतायत हा अनुभव त्या माणसांना असतो, बरोबर, की ज्या आपण बऱ्याचदा एक्सप्लोरच नाही केलेल्या त्या गोष्टी आता समजायला लागल्यात. बरोबर. हे घडतं. राईट. आणि मग याचा उपयोग
एक सोशल सेक्टरमध्ये तर निश्चितच होतो आणि मगाशी म्हणलं तसं कॉर्पोरेट सेक्टरमध्येही होतो आणि त्याच्याही आधी आपण जे बोललो एज्युकेशनल सेक्टर, लहान मुलांना सुद्धा ह्याचा उपयोग होतो. आता अप्लाइड थिएटर ही नवीन नवीन गोष्ट आता आपल्याकडे येते, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असे प्रकार आहेत. म्हणजे एक प्रकार मला मुद्दाम इथे सांगायला आवडेल, फोरम थिएटर नावाचा प्रकार असतो की ज्यामध्ये एखाद्या प्रश्नावरती आधारित नाटक केलं जातं आणि त्या नाटक केल्याच्या नंतर नाटकाचा एक विशिष्ट शेवट असतो आणि मग नंतर आपण प्रेक्षकांना विचारतो की ह्या नाटकाचा असा शेवट आम्ही केलाय, तुम्हाला तो कसा करावा असा वाटतो. ओके ओके ओके. म्हणजे एखादी आपण समस्या दाखवलेली आहे की बाबा स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत, याच्यावरती आपण नाटक केलं, त्याचा एक काहीतरी आपल्याला वाटत असलेला शेवट आपण केला आणि मग आपण आता उपस्थित स्त्रियांना विचारतो की हे असं आहे, तुम्हाला यात काही बदल करावा असा वाटतो का. आणि मग समजा प्रेक्षकातली एखादी स्त्री म्हटली की होय मला बदल करावा असा वाटतो, मग आपण त्या स्त्रीला म्हणतो की ये उठ आणि आता या नाटकाचा भाग हो आणि तुला काय करावं असं वाटतंय ते तू कर. म्हणजे समजा आपण दाखवलेल्या नाटकामध्ये ती स्त्री खूप सोसतीये, सगळं सहन करतीये असं दाखवलं आणि त्या ऑफकोर्स समोर बघणाऱ्या स्त्रियांना ते पटत नसतं. कदाचित त्या बघणाऱ्या स्त्रिया सुद्धा अशाच वातावरणातून जात असतात, त्यांना ह्याचा विरोध करावा असा वाटत असतो, पण कदाचित ते त्यांच्या घरात करू शकत नसतील. ती संधी त्यांना आपण इथे देतोय. मग ती स्त्री उभी राहते आणि मग जे तिला करायचंय, तिला जो रिबेल करायचा आहे, तिला विरोध करायचा आहे, ते सगळं ती या नाटकाच्या माध्यमातून करते. ह्याचे दोन फायदे असे होतात की त्या स्त्रीला मोकळं वाटतं की नाटकात का होईना मी माझ्या मनासारखं काहीतरी करू शकले. आणि ह्यातून बाकीच्या उपस्थित स्त्रिया आहेत त्या सुद्धा काहीतरी वेगळा विचार करण्याची शक्यता तिथे असते. मला वाटतं आपण जी कन्सेप्ट म्हणतो फोर्थ वॉल ब्रेक करणं, तर ही खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की ब्रेक होते आणि प्रेक्षक आत येऊ शकतात किंवा इथले कलाकार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. एक्झॅक्टली. आज असा प्रेक्षकांचा विचार आज आपण करतोय, तर मराठी प्रेक्षक काय आत्ता मागतोय नाटकाकडून किंवा त्याला काय हवंय आणि ते नाटक देतंय का आत्ताचं मराठी नाटक. प्रेक्षक मग तो मराठी असो वा कोणताही असो, त्याला सकस मनोरंजन हवंय. बरोबर. आणि असं आहे की जे सकस आहे ना ते चालतंय, त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. म्हणजे काही वर्षांमागे ज्या मराठी भाषेला आपण प्रमाण समजतो, बरोबर, त्याच प्रमाण भाषेतली नाटकं सादर होत होती. बरोबर. पण आता असं झालंय की आता आजच एका अहिराणी भाषेतल्या नाटकाचा प्रयोग आहे किंवा कोकणातली माणसं येऊन खास मुद्दाम आम्ही कोकणी भाषेतच नाटक करणार हे म्हणून ते कोकणी भाषेतलं नाटक सादर करतायत. तर फक्त प्रमाण मराठी नाही तर मराठीच्या ज्या काही वेगवेगळ्या बोली आहेत त्या बोली सुद्धा नाटकाच्या माध्यमातून लोकांना कळत आहेत आणि त्यातही अर्थार्जनाच्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे जे आपल्या गावाकडची जी आपली मंडळी आहेत, लोककलावंत असतील, वेगवेगळ्या गावांमध्ये राहणारी, त्यांनाही एक मोठं व्यासपीठ मिळतंय की त्याच्यावरती येऊन ते त्यांच्या भाषेतनं त्यांचं म्हणणं त्यांना हवं तसं त्यांच्या पद्धतीने व्यक्त करू शकतायत. आणि त्याच्यामुळे आपल्याला एक असं असतं ना की अरे हे आपल्याला माहितीच नव्हतं. म्हणजे विदर्भामध्ये काय चाललंय हे आपल्याला पेपर आणि टीव्ही वगैरे यातून कळत असेल, पण तिथला एखादा माणूस येऊन प्रत्यक्ष माझ्या डोळ्यात डोळे घालून संवाद साधतोय आणि मला काहीतरी सांगतोय, तर हे वेगळं आहे काहीतरी. नक्कीच. आणि मग त्या भाषेबद्दलची जाण आपल्याला थोडी थोडी यायला लागते. वेगळा अनुभव मिळतोच, पण ही अशी एक भाषा आहे, याही भाषेमध्ये काहीतरी म्हणणं आहे. मग आता लोकांना मग हळूहळू बहिणाबाई आठवायला लागतात की त्यांनी त्यांच्या भाषेत लिहून त्यांचं साहित्य लोकांपुढे आणलेलं आहे. तर हे जे प्रमाण मराठी सोडून इतर बोलींवरती प्रेम करणं, इतर बोली समजून घेणं, हे सगळं नाटकामुळे घडतंय आता. बरोबर. आज जी मुलं आहेत की त्यांना ह्या क्षेत्रात काहीतरी करायचंय, पण कदाचित पालकांचं असं बऱ्याचदा म्हणणं असू शकतं की तो प्लॅन बी म्हणून ठीक आहे, तू आधी काहीतरी मुख्य कर, काहीतरी कुठेतरी शिक्षण घे, काहीतरी तुझ्या हातात डिग्री असू देत आणि मग तू नाटकाकडे वळलास तरी चालेल. तर ही जी पालकांची एक काळजी आपण म्हणूया, ही जी आहे, तर ह्याविषयी तुला काय वाटतं आणि तुला पालकांना काय सांगायला आवडेल आणि त्याबरोबर मुलांनाही काय सांगायला आवडेल? असं आहे ना की असं म्हणतात की हे क्षेत्र खूप अनिश्चित आहे. बरोबर. आणि काही लोकांना हे क्षेत्र असुरक्षित सुद्धा वाटतं. बरोबर. त्याची काही कारणं आहेत. बरोबर. पण हे अनिश्चित आहे असं वाटतं. त्याचं कारण असं आहे ना की बऱ्याच आपल्याकडच्या प्रेक्षकांना त्यातली अभिनयाचीच बाजू माहिती, जे मी खूप आधी बोललो आपल्या
या मुलाखतीत, की त्यांना फक्त अभिनयाची बाजू माहिती आहे आणि मग त्या अभिनेत्यांचं काय होतं हे पाहतात, बरोबर. किंवा अभिनेत्यांचं त्या एका विशिष्ट अभिनेत्याचं काय चाललंय हे ते पाहतात. मग ते हे पाहत असतात की अरे हा अभिनेता होता, ह्याला आधी बऱ्याच संधी मिळायच्या, हा सतत वेगवेगळ्या नाटकांमध्ये पडद्यावरती हा सतत दिसत होता, कालांतरानं हा अभिनेता आता कुठे काही माहित नाही, बरोबर. किंवा मग आधी जर का तो नायकाच्या भूमिका करत असेल तर आता तो कोणत्या तरी इतर छोट्या छोट्या भूमिका वगैरे करतोय. बरोबर. आणि मग त्यांचं असं होतं की अरे इच्छा म्हणजे कधी काळी हा एका यशाच्या शिखरावर होता, आता हा कुठे आहे माहित नाही, बरोबर. हे अनिश्चित आहे सगळं. पण एक थोडा विचार केला ना तर आज प्रत्येक क्षेत्रात असंच आहे ना. बरोबर. 100%. ही जी अनिश्चितता आहे ती प्रत्येक क्षेत्रात आहे. बरोबर. आता मजा अशी आहे की मनोरंजन क्षेत्रातलं तुम्हाला पटकन दिसतं. बरोबर. Right. एखाद्या इंजिनियरच्या बाबतीत हे घडत असेल तर ते तुम्हाला दिसत नाही. पण हे आणि- मनोरंजन क्षेत्रातल्या माणसांच्या बाबतीत हे तुम्हाला पटकन हायलाईट होऊन दिसतं. ते पेपरमध्ये येतं, ते बातम्यांमध्ये येतं, ते टीव्हीवरती येतं, ते सगळीकडे येतं बरोबर. बरोबर. आणि लोक ते इंटरेस्टने पाहतात. म्हणून अनिश्चिततेचा ठपका इथे थोडासा जास्त गडद होतो, इतकंच आहे, तो बाकी सगळीकडेच आहे. आहे. बरोबर. आणि मला असंही त्याच्यात एक असं वाटलं की तू जे मागे सांगितलंयस की अभिनय सोडूनही अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत हा, ज्या तुम्हाला कदाचित त्या निश्चिततेचा अनुभव देऊ शकतील. अगदीच. म्हणजे आज जरी पालकांना वाटलं की अभिनय कुठे आज दिसतोय, आज हिरो म्हणून करतोय आणि उद्या कामच नाहीये, पण तू ज्या संधी आत्ता दाखवलेल्या आहेस त्या प्रत्येक संधीत तो मुलगा काही ना काहीतरी करूच अगदीच. शकेल. आता गरज अशी असते की फक्त अभिनय नाही तर ह्या बाकीच्याही गोष्टी आपण थोड्या चाचपडून बघूयात बघूयात का, का? बरोबर. त्याही गोष्टी थोड्या एक्सप्लोर करून बघूयात का. बरोबर. कदाचित असंही लक्षात येईल ना की आत्ता मला अभिनय आवडत होता, बाकीच्या गोष्टी चाचपडून पाहिल्याच्या नंतर मला असं लक्षात आलं की अरे नेपथ्य जास्त आवडतंय, राईट. की अरे प्रकाश योजना मला जास्त आवडतीये, राईट. राईट. किंवा बॅकग्राऊंड म्युझिक, संगीत, पार्श्वसंगीत देणं वगैरे हे मला जास्त आवडतंय. असं लक्षात आलं तर अभिनय करून आनंद मिळत असेलच, पण ह्या बाकीच्या गोष्टी समजून घेतल्यावर आणि त्यातली एखादी सापडल्याच्या नंतर मिळणारा आनंद हा जास्त चांगला असेल ना. क्या बात आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी शोधून पाहणं, जे दिसतंय त्याच्याही पलीकडे बरंच काही आहे, बरोबर. ते सगळं एक्सप्लोर करून पाहणं मला वाटतं फार गरजेचं आहे. आपण जो एक्सप्लोरेशनचा मुद्दा बोलतो आहोत, तर मला असं वाटतं नवीन शैक्षणिक धोरण जे आता आलेलं आहे त्यांनी ह्या शाळांमधूनच मुलांना या एक्सप्लोरेशनची एक नवी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो, किंवा तुला ते चित्र कसं दिसतंय की एक करिअर म्हणून नाटक काय काय कुठे कुठे पोहोचू शकतं? आत्तापर्यंत काय व्हायचं की नाटक किंवा गाणं किंवा नृत्य, चित्र ह्या सगळ्या गोष्टी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये Right. धरल्या जायच्या. बरोबर. आता त्यांना थोडंसं वरचं स्थान मिळालं बरोबर. आणि त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये जे कोणी कार्यरत आहेत आणि करिअर करू पाहत आहेत त्यांना आता शाळांकडनं बोलावणं यायला लागलं. आता ही माणसं शाळांमध्ये जात आहेत. बरोबर. बरं, हे असं नाहीये ना की म्हणजे आता शाळेचं एखादं गॅदरिंग असतं आणि मग एखाद्या मराठीच्या शिक्षिका असतात आणि मग त्यांना सांगितलं जातं तुम्हीच काहीतरी नाटक लिहा आणि आता तुम्ही ते बसवा. बरोबर. ह्याच्यातून ती मुलं नाटक करत असतील का? करत असतील. पण एखादा नाट्यक्षेत्रातली व्यक्ती जेव्हा हे सगळं करू पाहते त्यावेळेला मात्र त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. बरोबर. तो त्या सगळ्या गोष्टीकडे फार वेगळ्या पद्धतीने आणि त्याचं जे काही त्याचं ज्ञान आहे, त्याचा जो काही अनुभव आहे तो सगळा तिथे वापरत असतो. बरोबर. आणि ह्याच्यातून मुलांना अधिक चांगला अनुभव मिळणं किंवा मुलांना व्यक्त होण्यासाठी एक संधी मिळणं, राईट. मुलांनी जास्त खुलणं, जे आपल्या NEPचं उद्दिष्ट आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं, बरोबर. की या माध्यमातून काय काय घडू शकतं. राईट. तर हे सगळं घडतंय. म्हणजे नाटकाच्या बाबतीत आहे तेच गाण्याच्या, नृत्याच्या बाबतीतही आहे. फक्त आता गरज याची आहे की शाळांनी ह्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहणं. बरोबर. आणि ते कधीतरी घडेलच आणि ती जेव्हा घडेल तेव्हा मग त्या करिअरच्या संधी जास्तीत जास्त पद्धतीनं उपलब्ध होतील. तू आपला मगाशी एक मुद्दा अर्धवट राहिला, प्लॅन A आणि प्लॅन B चा. तर तुझ्या बाबतीत काय झालं? तुझा प्लॅन A काय होता, प्लॅन B काय होता? माझा हाच प्लॅन A होता की मला नाट्यक्षेत्रात काही ना काहीतरी करायचंय. बरोबर. अर्थात हे माझ्या घरातल्या माणसांना समजावणं अवघड गेलं. ते फक्त माझ्यापुरतं क्लिअर होतं. पण मग एक साधारण मध्यमवर्गीय कुटुंबाची जी काही मानसिकता असते, त्यांची जी काही विचारसरणी असते आणि त्यांना वाटणारी जी काळजी असते ती फोल आहे असं म्हणता येत नाही, ती नक्कीच आहे. त्यामुळं मग मी प्लॅन B म्हणून मी एक BCom करून ठेवलेलं होतं
की आता मी BCom केलंय, मी या क्षेत्रामध्ये प्रयत्न करेन. पण हे सुद्धा करत असताना मला सुद्धा तेच वाटत होतं की मी या क्षेत्रात अभिनय करेन आणि जर का माझं नाणं नाही वाजलं तर मग मला काहीतरी करायला हवं, म्हणून मी एक BCom करून ठेवलेलं होतं. पण मग तो प्लॅन बी म्हणून BCom ठेवलेलं होतं आणि समजा नाही काही झालं तर मग BComच्या आधाराने बाकीचे काही कोर्सेस CA CWA करण्याचा प्रयत्न करेन, मार्केटिंग संदर्भातलं काहीतरी करेन आणि मग मी पुढे माझं अर्थार्जन करेन, असा एक माझा प्लॅन होता. बरोबर. पण ह्यामध्ये सुद्धा मी मार्केटिंग का निवडलं होतं, कारण नाटकाचा अनुभव होता आणि मग आपल्याला बोलतं चांगलं येतं. ह्यासाठी म्हणून मी मार्केटिंग निवडलं होतं. म्हणजे माझ्या निवडी सुद्धा ह्याच्याशीच अनुषंगाने होत्या की जिथे मला प्रेझेंट करता येईल काही ना काहीतरी, अशा पद्धतीचं ते होतं. सांगायची गंमत अशी आहे की जेव्हा प्रशिक्षणाची सुरुवात केली, म्हणजे MA वगैरे जेव्हा आम्ही करायला लागलो, तर तेव्हा ती बाकीची अंग दिसली की अरे अभिनय फक्त नाहीये, बाकी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आहेत तितक्याच कलात्मक आहेत, त्या सुद्धा आपलं व्यक्त होण्याचं माध्यम ठरू शकतात. शिवाय अप्लाइड थिएटर सुद्धा आहे, हे त्याच्यातनं जास्त जाणवतं. म्हणजे ते शिकायला तू सुरुवात केल्यानंतर तुला तो मोठा पट दिसला, तोपर्यंत तुला तो माहित नव्हता. आपण दुरून डोंगर साजरे असं म्हणतो ना, प्रत्यक्ष डोंगरावर गेल्याच्या नंतर कळतं की तिथे नेमकी कशी झाडं आहेत, बरोबर, कुठे खड्डे आहेत, नेमकं काय वाटतं, नेमका डोंगर कसा आहे हे तिथे गेल्यावरती कळतं. तर हे तसं आहे की लांबून आपल्याला तो अभिनय छान वाटतोय किंवा एखादं नाटक वगैरे अरे मस्त आहे, छान आहे असं वाटतं. पण प्रत्यक्ष जेव्हा आपण पाण्यात उतरतो तेव्हा मग आपल्याला लक्षात येतं की अरे भरपूर अंग आहेत याची आणि तीही तितकीच इंटरेस्टिंग आहेत. आज जी नवीन मुलं येऊ पाहतायत ह्या क्षेत्रात, तर तुला काय वाटतं, तू काय सांगशील त्यांना? लहान मुलं नाही, आपण असं म्हणू कॉलेजमधली मुलं आहेत की ज्यांना असं वाटतंय की नाटकात करिअर करावं, तर त्यांनी कशी सुरुवात करावी, काय विचारांनी सुरुवात करावी, काय काळजी घ्यावी, असं काय सांगशील त्यांना? त्यांनी आधी तर हा विचार करावा की मला हे क्षेत्र नेमकं का करायचं आहे, या क्षेत्रात मला जे काही करायचं आहे ते नेमकं का करायचं आहे, अशी कोणती गोष्ट आहे जी या क्षेत्राकडे मला खेचून नेतीये. मला फक्त याची आवड आहे का मला याच्यात करिअर करायचं आहे, मला हे आवडतंय म्हणून मी करिअर करतो, अशी गल्लत करू नये. कारण मगाशी म्हटलं तसं जेव्हा आवड असते तेव्हा तुम्ही लांबून पाहत असता, करिअर करता तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पाण्यात उतरलेले असता. पाणी लांबून छानच दिसतं पण त्याची खोली वेगळी असते, पुन्हा तिथे तुम्ही कदाचित गटांगळ्या खाऊ शकता. तर त्याच्यामध्ये तरणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून पुन्हा हा विचार करा की मला फक्त आवड आहे आणि म्हणून मी म्हणतो करिअर करायचंय का मला खरंच करिअर करायचंय, याचा विचार करायला हवा. त्याच्यानंतर एकदा तुमचं ठरलं की तुम्हाला हे एकदा क्लिअर झालं ना की मला याच्यात का करिअर करायचं आहे, मला का हे करावं असं वाटतंय. कधी कधी असं असतं की त्यातलं ग्लॅमर भुलवत असतं, ते करून लोक तुम्हाला ओळखायला लागतात, तुम्ही सेलिब्रिटी होता. आता ह्याचेही काही तोटे आहेत बरं का. म्हणजे साधी गोष्ट आहे की मी आत्ता घरी जाता जाता मला जर का भूक लागली तर मी पटकन कुठेतरी उतरून वडापाव खाऊ शकतो. हे जर का आज मी सेलिब्रिटी असेन तर मला हे नाही करता येत. त्यामुळे आत्ता ते छान वाटतं की अरे सेलिब्रिटी, पण त्याचेही काही आव्हानं आहेत त्याची सुद्धा. म्हणजे आमच्याकडे फार सत्यदेव दुबे म्हणून होते, ते म्हणायचे की तुम्ही एकदा यशाच्या शिखरावर पोहोचलात की ते यश टिकवून ठेवायला तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतात. तर मग ह्या ग्लॅमरला भुलून, बरं जे क्षणभंगूर आहे या सगळ्या ग्लॅमरला आणि त्या सगळ्या गोष्टींना भुलून तुम्हाला जर का यात करिअर करावं असं वाटत असेल तर माझं म्हणणं विचार करा. पण खरंच तुम्हाला असं वाटतंय की मला मनापासून काहीतरी लोकांना सांगायचंय, मला गोष्ट सांगायची आहे लोकांना, मग त्या गोष्टीचं माध्यम चित्रपट असेल, नाटक असेल किंवा गोष्टीचं माध्यम गोष्ट सांगणं असेल, कसेही असेल, मला काही ना काहीतरी सांगायचंय, लोकांपर्यंत पोहोचवायचंय, तर मात्र या गोष्टीचा विचार करायला काहीच हरकत नाही. या क्षेत्रामध्ये तुम्ही येऊ शकता. दुसरं असं आहे की खूप संयम ठेवावा लागणार आहे. खूपदा असं वाटतं की अरे मी तर छान केलंय पण ते लोकांना आवडलेलं नाहीये किंवा ते लोकांपर्यंत पोहोचतच नाहीये. मग एक तुम्ही काहीतरी छान करत राहणं हे तर आहेच आहे, शिवाय लोकांपर्यंत पोहोचवत राहणं ही तुमची दुसरी लढाई आहे. आणि मग तोपर्यंत संयम ठेवणं, तोपर्यंत मन शांत ठेवणं आणि प्रयत्न चालू ठेवणं हे फार गरजेचं आहे. प्रत्येक कलाकाराचा रियाज हा असतो. आता गायकांचा रियाज आपल्याला पटकन समजतो, पण तसा नटाचा काय रियाज आहे किंवा नाटकातल्या माणसाचा, एखादा मनुष्य नेपथ्य सुंदर करत असेल तर त्याचाही काहीतरी रियाज आहे. तर तो रियाज ओळखून तो सातत्यानं रियाज करत राहणं हे फार महत्वाचं आहे. किंवा वाचन वाढवणं, मग भले
मी जे काही वाचतोय ते मी सादर करेलच असं नाही. पण एक कलाकार म्हणून मी संवेदनशील असणं आणि समृद्ध असणं फार गरजेचं आहे. कारण मी या समाजाला काहीतरी सांगतोय ना. बरोबर. समाजाने माझ्यावरती विश्वास ठेवलाय ना हा कलाकार आहे म्हणून. जर मी काही चुकीचं सांगितलं तर समाज भलत्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. बरोबर. बरोबर. आणि असं बऱ्याचदा पाहिलंय आपण. बरोबर. हा, तर मग ती माझी जबाबदारी असते, सामाजिक जबाबदारी असते एक कलाकार म्हणून असलेली, की जर मी काही करतोय तर ते मी व्यवस्थितच करायला हवं. बरोबर. विवेकाच्या आधारानं समजून उमजून संवेदनशीलपणे मी काही गोष्टी करायला हव्यात. तर लोकांवरती त्याचा एक चांगला परिणाम होणार आहे. बरोबर. नाही तर एका सशक्त कलाकारामध्ये समाजाला सुधारवण्याचीही ताकद असते आणि समाजाला बिघडवण्याची पण ताकद असते. नक्कीच. तर ह्या सगळ्याचा विचार करून आपल्याला ते करावं लागेल. ओके. तू आत्ता रियाज म्हणालास किंवा तू वाचन हा विषय काढलास. आपण हे सगळं जेव्हा मराठी भाषेच्या अनुषंगाने बघतो आहोत किंवा मराठी भाषा आणि नाटक असा जेव्हा आपण विचार करतो, तर भाषेचे 3 महत्त्वाचे उपयोग मला दिसतात, की एक अर्थात लिखाण, एक वाचन आणि एक बोलणं, संभाषण. असं असताना वाचन हा त्या रियाजाच्या मधला भाग असेल कदाचित जर नटाचा, आणि आपण म्हणू की लेखन आणि बोलणं, संभाषण हा त्याचा करिअरच्या ह्याच्यामध्ये, की ज्याच्यातून जे सादर करून जे वापरून त्याला पैसा मिळू शकतो असा जर भाग असेल, तर नाटकाचं लिखाण हे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेच लेखन म्हणून. पण आज संभाषण म्हणून तू अभिवाचनाचेही काही कार्यक्रम करतो आहेस किंवा तू गोष्टी सांगतो आहेस. तू जसं आता उल्लेख केलास, ते एक काम तुझं कसं आहे किंवा ती एक करिअर म्हणून विंग ओपन होऊ शकते का? त्यात किती ताकद आहे आजच्या घडीला? अभिवाचन आणि गोष्टी सांगणं तर हे असं आहे की पुन्हा ते करण्यामागचा आपला हेतू काय. व्यक्तिशः माझं असं होतं की मी एखादी चांगलं काही वाचलं की ते मला पटकन कोणाला तरी वाचून दाखवायचं असतं. जे मगाशी म्हणलं की मला शेअर करायचंय पटकन, मला आवडलंय हे, मला शेअर करायचंय, म्हणून मी अभिवाचन करतो. आणि त्याचा दुसरा भाग असा असतो की मग लोकांनी त्या निमित्ताने पुस्तकांकडे जावं, पुस्तकं वाचावीत, ते साहित्य लोकांनी स्वतः अनुभवावं. अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये जे सगळ्यांसोबत करतायत ते त्यांनी एकांतात त्यांच्या वेळेत आणि त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या सोयीने त्या गोष्टीचा आनंद घ्यावा. म्हणजे अनुभव इतका सुंदर द्यायचा लोकांना की तो अनुभव त्यांना पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटायला हवा. आणि मग त्यासाठी त्यांनी स्वतः वाचन करायला हवं. हा एक त्याच्या मागचा हेतू असतो. लहान मुलांना गोष्टी सांगण्यामागे सुद्धा तोच हेतू आहे. राईट. कारण जिथे जिथे लहान मुलं आहेत तिथे तिथे गोष्टी आहेत, तिथे तिथे गोष्टी सांगण्याची गरज आहे. आणि मग ही मुलं जेवढं ऐकतील ना तेवढा ते विचार करतील, त्यांच्यावरती एक चांगले भाषेचे संस्कार होतील. म्हणजे मला आठवतंय की मी एका व्हिडिओच्या माध्यमातून लहान मुलांना गोष्ट सांगितलेली होती आणि त्याच्यामध्ये असा काहीतरी उल्लेख होता की त्या मठात त्या गोष्टीमध्ये एक माणूस होता जो चिनी माणूस आहे आणि त्याचे डोळे चिमुकले होते वगैरे वगैरे असा त्याच्यामध्ये उल्लेख होता. तर एक दिवस ती गोष्ट एका लहान मुलाने ऐकली आणि मग तो काहीतरी त्याच्या घरी असताना पाण्याच्या बाटलीमध्ये थोडंसं पाणी राहिलेलं होतं. तर तो मुलगा त्याच्या आईला म्हणतो, आई या बाटलीत आता चिमुकलं पाणी राहिलंय म्हणून. तर आता हा शब्दप्रयोग बरोबर आहे का नाही हा भाग वेगळा, पण त्याला ते कुठेतरी आठवलं. तर त्याच्या आईने मला मुद्दाम मेसेज करून सांगितलं की हे असं होतंय म्हणून. भाषेचाच संस्कार आहे. हा, भाषेचा संस्कार होतोय. आणि आपण लहानपणी तेच करतो ना ग. म्हणजे आपण आपल्या घरातल्यांचं काहीतरी ऐकत असतो आणि तसे आपण शिकत असतो. मग आपण आता सध्याच्या काळात तर गोष्टी जास्तीत जास्त मुलांच्या कानावर जेवढ्या पडतील ना तेवढं मुलं ते चांगलं चांगलं शिकत राहणार आहेत. ह्या सगळ्याच गप्पांमधून मला असं वाटतं की श्रीधरनी एक खूप आशावादी चित्र आपल्याला दाखवलं की मराठी नाटकातून जर करिअर करायचं असेल तर ते नक्कीच करता येऊ शकतं. केवळ अभिनय नाही तर इतरही अनेक बाजूंनी ते करता येऊ शकतं. पण त्यांनी एकदा विचार करा तुम्हाला नक्की हे का करायचंय. ही पण एक खूप महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना सांगितली. तर अगदी शेवटचा प्रश्न मला तुला आता विचारावासा वाटतोय की नाटक ह्या गोष्टीशी जोडलं जाण्याआधीचा श्रीधर आणि नाटकांनी बदललेला श्रीधर, तर तू ह्या 2 वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांविषयी काय सांगशील की नाटकामुळे आज तू किती बदललायस आणि कशा प्रकारे बदललायस? खरं तर ना हे सगळं खूप नकळत झालंय. म्हणजे तो प्रश्न विचारल्याच्या नंतर मला तो विचार करावा लागेल की आपलं काय काय झालंय आणि कसं कसं झालंय.
पण आज असं आहे की नाटकामुळे कोणाशीही बोलायला भीती वाटत नाही. बरोबर. बिनधास्तपणे बोलू शकतो. हम्म, ते बोलत असताना मी चुकतोय का हम्म, याचीही भीती वाटत नाही, कारण चुकणं हे खूप नैसर्गिक आहे, बरोबर. हे मला मान्य आहे. हम्म, नाटकाच्या प्रत्येक प्रयोगामध्ये तो तसाच होईल असं नाही, थोडं हम्म. 19-20 होणार आहे. ते होऊ नये म्हणून आपण प्रॅक्टिस करतो, हा भाग हम्म, वेगळा झाला हम्म. त्यातला. पण आज असा आहे की वेगळा कॉन्फिडन्स मिळाला, राईट, एक वेगळा आत्मविश्वास मिळाला. राईट. आणि मगाशी जसं म्हणलं तसं हळूहळू कळत जातं ना की आपण एक कलाकार आहोत, मग आपली सामाजिक जबाबदारी काय आहे, हम्म, मग आपण कसं वागायला हवं, हम्म, या गोष्टी समजत जातात. हम्म, कधी एकांतात जायचं आणि कधी लोकांतात जायचं हम्म, हे समजायला लागलं. जेव्हा जेव्हा असं वाटतं की आता एकटेपणा आलाय, तर त्या एकटेपणाचा एकांत कसा करायचा, हम्म. हे नाटकामुळे किंवा कोणत्याही कलेमुळे हे साध्य होतं. येस. मग ते प्रश्न पडत नाहीत की हम्म. अरे आता मी एकटा पडलोय, किंवा आता मी हम्म. डिप्रेस झालोय, हम्म, किंवा आता मला नाही जमत आहे, किंवा असं असं काही होत नाही. हम्म. सतत आपण आशावादी राहत असतो. राईट. हे मला ह्या सगळ्यातून जाणवलंय. अजूनही माझी गंमत अशी होते की थोडासा इंट्रोवर्ट आहे मी, हम्म, हम्म. पण नाटकामुळे कधी कधी मला एक्स्ट्रोवर्ट व्हावं लागतं, बरोबर. तर ते कधी कधी मला अवघड जातं. हम्म, ओके. हां, कारण ते इंट्रोवर्ट असण्याची सवय झाली आहे. राईट. पण मग तेही आता जमतं हळूहळू. हम्म, नाटकामुळे अजून काही इंट्रोवर्ट माणसं मिळाली वा. हम्म. की ज्यांच्यासोबत आपल्या काही गोष्टी आपल्याला शेअर करता येतील, बरोबर. बोलता येतील, असं आहे. हम्म, आणि फक्त आपण एकटे नाही आहोत, आपल्यासोबत भरपूर माणसं आहेत आणि ती हम्म. आहेत. हम्म, हम्म. ह्याचं एक भान किंवा याची एक जाण नाटकामुळे मिळत गेली आहे. मला असं वाटतं तू ह्या क्षेत्रात येऊन तुझ्या चेहऱ्यावरही ते कायम दिसत असतं की तू भरपूर आनंदी आहेस आणि तू खूप छान पद्धतीने या क्षेत्रात काम करतो आहेस. अजूनही खूप मोठं काम तुझ्या हातून घडो, अशा खूप मनापासून मी तुला शुभेच्छा देते. धन्यवाद. आणि तू आज इथे आलास, आमच्याशी गप्पा मारल्यास आणि एक खूप छान संधी तू मुलांनाही दाखवलीस, पालकांनाही दाखवलीस, त्यासाठी तुझे खूप खूप मनापासून आभार. थँक्यू सो थँक्यू. मच. मला सुद्धा खूप मजा आली. धन्यवाद.